छान असा पनीर पराठा तयार झालेला आहे। व्यवस्थित स्टफिंग आहे ते कडेपर्यंत गेलेला आहे। हा पनीर पराठा आहे तो आपण टोमॅटो सॉस बरोबरही खाऊ शकतो। इथे बघू शकता मस्त असा पनीर पराठा तयार झालेला आहे। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पनीर पराठा रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे। 1 ते 2 चमचे तेल ओतायचं आहे। तेल ओतलं म्हणजे कणिक अगदी मऊ भिजली जाते। आता तेल आहे ते या पिठाला चांगलं लावून घ्यायचं आहे, म्हणजे कणिक आहे ती मऊ भिजते। तेल व्यवस्थित पिठाला लावून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची आहे। पराठ्यासाठीची जी कणिक आहे ती जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही करायची, मीडियम कन्सिस्टन्सीची ठेवायची आहे। त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची आहे। इथे कणिक मळून झालेली आहे। आता याच्यावरून थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे कणकेवरती कोटिंग येत नाही। सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे कणकेला। तरी ते जास्त घट्ट कणिक नाही आहे आणि जास्त पातळ ही कणिक नाही आहे। आता ही कणिक आहे ती झाकून ठेवायची आहे। अर्धा तास तरी ही कणिक झाकून ठेवायची आहे। कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण पनीर पराठ्यासाठी स्टफिंग लागणार आहे ते तयार करून घेऊया। स्टफिंगसाठी इथे मी पनीर आहे ते किसून घेतलेलं आहे। पनीर पराठा बनवताना शक्यतो पनीर आहे ते किसूनच घ्यायचं, म्हणजे अगदी कडेपर्यंत स्टफिंग जातं। आता याच्यामध्ये इथे मी 1 चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे। आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला वापरायचा आहे, किंवा मग लिंबाचा रस घातला तरी चालतं। इथे मी 1 चमचा आमचूर पावडर घातलेली आहे। पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, चवीनुसार मीठ। इथे मी ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा, तो असा हातावरती घेऊन अशा पद्धतीने चोळायचा आहे, म्हणजे ओव्यामधला फ्लेवर आहे तो येतो। आता याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालत आहे। कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे स्टफिंग आहे ती बाहेर येत नाही। तर इथे मी अगदी बारीक चिरून कांदा घेतलेला आहे। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत। हलक्या हाताने किंवा मग चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर कांदा घातल्यामुळे आणि पनीरमधलं पाणी बाहेर येऊन स्टफिंग आहे ते जास्त पाणी सोडतं। तर इथे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथे आपलं पनीर पराठ्यासाठी लागणारं स्टफिंग तयार झालेलं आहे। बरोबर अर्धा तास झालेला आहे आणि इथे बघू शकता आपली कणिक ही व्यवस्थित भिजलेली आहे। आता आपण पनीर पराठा बनवायला घेऊया। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे लावण्यासाठी। तर सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला जेवढ्या आकारामध्ये पराठा बनवायचा आहे तेवढा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने वाटी तयार करून घ्यायची आहे। तर वाटी तयार करताना काय करायचं आहे, इथे खाली आहे मध्ये तिथे जाड ठेवायची आहे आणि साईडनी पातळ करायची आहे। असं मध्ये जाड ठेवलं म्हणजे पराठ्यामधून स्टफिंग बाहेर येत नाही। तर अशा पद्धतीने वाटी तयार करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये हे स्टफिंग बनवलेलं आहे ते घालायचं आहे। स्टफिंग घातलं की थोडंसं याच्यावरून पीठ बुरबुरायचं आहे, म्हणजे हाताला चिकटत नाही
आणि अशा पद्धतीने अंगठ्याच्या किंवा बोटाच्या सहाय्याने स्टफिंग हळूहळू आतमध्ये दाबत गोळा तयार करून घ्यायचा आहे। स्टफिंग जर हाताला चिकटत असेल तर पीठ अशा पद्धतीने भुरभुरायचं आहे। आणि अशा पद्धतीने याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने पराठ्यासाठीचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आणि इथे अशा पद्धतीने मी गोळा तयार करून घेतलेला आहे। पीठ आहे ते ह्या गोळ्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। सुरुवातीला काय करायचं आहे, हातानेच अशा पद्धतीने गोळा पसरवायचा आहे, म्हणजे आतलं स्टफिंग आहे ते कडेपर्यंत जातं। तर अशा पद्धतीने थोडासा गोळा आहे ते हातानेच पसरवून घ्यायचा आहे आणि पुन्हा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। तर इथे मी पराठा लाटून घेतलेला आहे। आता हा पराठा आहे तो आपण भाजून घेऊया। इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि तव्याला तूप लावलेला आहे। तर याच्यावरती हा पराठा आहे तो भाजण्यासाठी टाकत आहे। पराठा टाकला की एक अर्धा मिनिटाने पराठा उलटून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जे लावायचं आहे ते लावू शकता। तूप लावायचं असेल तूप लावू शकता, बटर लावायचं असेल बटर लावू शकता किंवा तेल लावायचं असेल तर तेल लावू शकता। तर इथे मी बटर लावत आहे। आता हे दोन्ही साईडनी याला बटर किंवा तेल तूप लावून दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे। हे बघू शकता दोन्ही साईडनी पराठा छान भाजलेला आहे। आता हा पराठा आहे तो काढून घ्यायचा आहे। छान असा पनीर पराठा तयार झालेला आहे। व्यवस्थित स्टफिंग आहे ते कडेपर्यंत गेलेला आहे। हा पनीर पराठा आहे तो आपण टोमॅटो सॉस बरोबरही खाऊ शकतो। इथे बघू शकता मस्त असा पनीर पराठा तयार झालेला आहे। तरी इथे आपला पनीर पराठा तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।